लाभार्थीची घोषणा आहे ती केली जाईल। आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे, त्या पद्धतीनं त्यांना मिळत आहे। अशा जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे, हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला कशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील, त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल। अफवा पसरवल्या जात आहेत, कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात। लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे। संपर्क साधते, दादा त्या महिन्याचे पैसे द्या आणि त्या पद्धतीनं आपण त्या महिन्याचे पैसे देण्याचं काम हे करत असतो। ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा। अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता, पण माझ्या गरीब महिलांच्या करता, ज्यांच्या हातामध्ये कधी असं महिन्याला पैसे डीबीटी द्वारे येत नाही, त्यांनाही वाटतं की मी पण काहीतरी माझ्या कुटुंबाकरता करावं, मुलाबाळांकरता करावं, स्वतः करता करावं, असं बघणारा मोठा वर्ग साध्यापासून बाध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो महिला वर्ग आहे। तर आम्ही त्या बाबतीमध्ये महायुती सरकारमध्ये काम करतोय, तोपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही बंद होऊ देणार नाही। नमस्कार, संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। तर लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आणि मदत करण्याचं काम आपल्या चॅनलमार्फत केलं जातं। तर आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला व्हिडिओ पाहिले आहेत, तर अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओज सध्या माहिती देऊन चुकीची माहिती लाडक्या बहिणींना दिली जात आहे। कारण का 8 मिनिटाचे व्हिडिओ असतील, 4 मिनिटाचे व्हिडिओज असतील, तर अशा प्रकारचे व्हिडिओ लावून लाडक्या बहिणींना हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, तारीख जाहीर झालेली आहे, अशा प्रकारची चुकीची माहिती देण्याचं काम सध्या मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत, यांना एकच विनंती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, तर यांनी अद्याप कोणतीच प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही। तर प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर संपूर्ण माहिती, तसेच ती प्रेस कॉन्फरन्स सध्या जी सोशल मीडिया आहे किंवा न्यूज चॅनल आहेत यावरती देखील येईलच। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना एकच विनंती, अद्याप जून हप्त्या वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा झालेली नाहीये। तर अपेक्षित धरूया की जून महिन्याच्या एंडिंगपर्यंतच, म्हणजे शेवटच्याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणासंदर्भात मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील। त्या अगोदर GR येईल आणि त्यानंतर हप्ते वितरणाची घोषणा होणार आहे। 8 मिनिटाचे व्हिडिओज असतील, 6 मिनिटाचे व्हिडिओज असतील, तर हे पाहण्यात काही तथ्य नाही आहे। कारण का जी घोषणा आहे ती केवळ 1 ते 2 मिनिटांचीच असणार आहे। त्यामुळे लाडकी बहिणी संदर्भात अजून तरी जून हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा झालेली नाही आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत, यांना एकच विनंती, प्रतीक्षा करा, तुमचा हप्ता आहे तो तुम्हाला मिळणारच आहे आणि तशी घोषणा देखील होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी संदर्भात खात्रीशीर माहिती आल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, अशा प्रकारच्या चुकीच्या मेसेजपासून सावध राहा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।